केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेचं नियमन करणं हे संयुक्त राष्ट्रांचं काम नाही असं सांगत संयुक्त राष्ट्रांनी सरकार, खासगी क्षेत्र आणि नागरी समाजाच्या सहभागासह एआयवर वार्षिक जागतिक संवाद आयोजित करण्याची योजना आखली आहे असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेसाठी नवी दिल्लीत भेट देण्यापूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गुटेरेस यांनी एआयवरील जागतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्ट अंतर्गत 3 प्रमुख उपक्रमांची रूपरेषा सांगितली. यामध्ये जगभरातील 40 तज्ज्ञांचा समावेश असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर उच्चस्तरीय स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनेलची निर्मिती समाविष्ट आहे. हे पॅनेल एआय प्रगती आणि जोखमींवर स्वतंत्र वैज्ञानिक मूल्यांकन करेल, त्यामुळे सरकारांना माहितीपूर्ण धोरणात्मक निर्णय घेता येईल असं गुटेरेस यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून अक्षय ऊर्जा आणि जागतिक डिजिटल सहकार्यावरील चर्चेतही ते सहभाग घेणार आहेत.